हे बघा मी खरबूज आणले तसे. आता आपण याला कट करूया थोडासा वरचा भाग. हे बघा कट करून घेतलंय. हे बघा आता आपण याच्यातले असं बी हे काढून घेऊया. या बियाचा पण उपयोग करता येतो आपल्याला कुठल्या पदार्थात, ज्यूस मध्ये पण वापरता येतो. आता मी तुम्हाला दाखवते बी कसं सुकवायचे घरच्या घरी. आता हे असं काढून घ्यायचे त्याच्यातले बीज सगळे आणि त्याला स्वच्छ धुवून उन्हात एक दिवस सुकवून घ्यायचे. हे बघा मी घेतलं बी काढून घेतले. आता आपण ह्याला स्वच्छ धुवून घेऊया. त्याच्यात थोडं थोडंसं आपण गर काढून घेऊया, थोडासा जास्त पण नाही, 2-3 चमचे काढून घेते. हे बघा मी एवढा गर काढून घेतलाय. आता हे असं ठेवायचं. हे बघा हे बी मी तुम्हाला धुवून दाखवते. आता करून घ्यायचं, घासायचं छानपैकी, स्वच्छ होतं. हे बघा एक रात्र मी फॅन खाली ठेवल्यानंतर सुकल्यानंतर हे काय झालेत. आपण हे मिक्सर मधनं जाडसर वाटून घेऊन त्याची पूड करून ठेवू शकतो, कुठल्या लाडूत वगैरे टाकू शकतो. एक पॅन घेतलाय, त्याच्यामध्ये मी फुल क्रीम दूध टाकते अर्धा लिटर. ते छानपैकी गरम करून घेऊया. आता आपण त्याच्यात अर्धी वाटी साखर टाकूया. हे छानपैकी उकळून घेऊया. थोडं थोडंसं असं मिक्स करून घेऊया. 2 चमचे मी कस्टर्ड पावडर घेतली. आपण त्याच्यात थोडंसं दूध घालून मिक्स करूया. थोडंसं दूध घालून मिक्स करून घेतलेलं. आता हे बघा छान उकळले. आपण त्याच्यात हे मिक्स करून घेऊया. एकदम छान अशी उकळी आली, एकदम थिक असं झालं. आता आपण त्याच्यात ड्रायफ्रूट टाकूया. थोडंसं केशर टाकूया, थोडेसे बदाम, थोडेसे काजू आहे, थोडेसे पिस्ते टाकूया. एकदम छान असं मिक्स करून हे गार करून घेऊया. हे बघा गार झाले. आता हे जे आपण काढलेलं गर होतं ते त्याच्यात मिक्स करून घेऊया. गार झाल्यानंतरच टाकायचं, नाही तर दूध खराब होऊन जाईल. त्याच्यामध्ये आता हे आपण असं भरून ठेवूया. हे बघा मी फुल असं भरून घेतलेले. आता हे त्याच्यावर आपण जे कट केले ते झाकण ठेवूया आणि ह्याला 10 तासासाठी फ्रीझर मध्ये ठेवूया. चिलून घेऊया. बर्फ झाल्यामुळे हे थोडंसं टाईट आहे, पण छान असं निघतंय बघा. हे एकदम छान असं तयार झाले. आपण आता ह्याला कट करूया. हे बघा आपण छानसं असं कट करून घेऊया. छान असं झालेलं आहे. आवडलं तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.